इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। आज सोलापूर शहरात बकरी ईद म्हणजेच ईद उल अजहा निमित्त महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी तसेच मुस्लिम समाजास धार्मिक सण शांततापूर्ण वातावरणात साजरा करता यावा यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश देण्याबाबत वसीम बुरहान, सदस्य महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, संविधानिक पद मुंबई यांना देण्यात आलेले होते। हे पत्र जमियत उलमा हिंद यांच्या मार्फत देण्यात आले होते। यात प्रमुख मागण्या करण्यात आले होते की सोलापूर शहरातील पशुपालक, कुरेशी समाज, खाटीक समाज तसेच सर्वसामान्य मांसाहारी नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी वैध, स्वच्छ व कायदेशीर कत्तलखान्यांची अत्यंत आवश्यकता आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांना FSSAI मानकानुसार आधुनिक कत्तलखाने उभारण्याचे निर्देश दिले आहेत। त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। तथाकथित गोरक्षकांकडून होणाऱ्या बेकायदेशीर हस्तक्षेपास प्रतिबंध करणे याबाबत तसेच पशुवाहतूक व ओव्हरलोड वाहनांबाबत तसेच तात्पुरत्या पशुवध केंद्राची निर्मिती करण्यात यावी। लहान जनावरांच्या कुर्बानीस परवानगीबाबत आणि अफवा व देशपूर्ण प्रचार व मॉब लिंचिंग प्रतिबंधक अंमलबजावणी करण्यात यावी। अशा विविध मागण्याचे पत्र जमियत उलमा हिंदच्या मार्फत वसीम बुरहान यांना देण्यात आले होते। तसेच आज वसीम बुरहान यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी या बैठकीत बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बकरी ईद निमित्तच्या महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र रक्षण सुधारणा कायदा 1955च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात आली होती। यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अनिल तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी हबीब नदाब, हाजी कुरेशी, इस्माईल पठाण आदी उपस्थित होते। जनावरांची अवैध कत्तल व अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, पर्यावरण विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी असे यावेळी सांगण्यात आले आहे। सदस्य वसीम बुरहान यांचं आभार व्यक्त करतोय। अशी बैठक लावण्याची पद्धत आतापर्यंत नव्हती, पण ती नवीन पद्धत त्यांनी सुरू केली आणि सगळ्या प्रशासनाला एकत्र बोलावलं, त्यामुळे त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो। या बकरी ईदच्या निमित्तानं शांततापूर्ण वातावरणात धार्मिक स्वातंत्र्य जे देण्यात दिलेलं आहे ते आम्हाला मिळावं यासाठी आम्ही बकरी ईदच्या निमित्तानं काही निवेदनं आणि काही मागणी त्यांच्यासमोर केलेल्या आहेत। सोलापुरातली प्रमुख मागणी गेल्या 25 वर्षापासून स्लॅटर हाऊस सोलापूरला उपलब्ध नाही आहे आणि असं असताना महापालिका प्रशासन म्हणते की स्लॅटर हाऊसमध्ये कुर्बानी झाली पाहिजे। कुर्बानी स्लॅटर एकाकडे तुमच्याकडे आधुनिक कत्तलखाना उपलब्ध नाही आणि तुम्ही म्हणता की ती केली पाहिजे, हे कसं शक्य आहे असा प्रश्न आम्ही विचारला आणि ती आधुनिक कत्तलखाना त्वरित महापालिकेच्या वतीने उभारावा ही प्रमुख मागणी आम्ही त्यांच्यातर्फे केली। दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रात राज्यामध्ये ज्या गोवंश हत्या प्रतिबंध कायद्याच्या अनुसार म्हशीची आणि जर्सी गाईची परवानगी आहे कत्तल करायची, कुर्बानी करण्याची, ते सुद्धा अडवणूक केली जातं। तर आमचं म्हणणं आहे की गोरक्षकाचा त्वरित बंदोबस्त करावा। गोरक्षकांना काही वाईट चाललेलं असेल, चुकीचं चाललेलं असेल तर ते त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगावं। स्वतः कारवाई करण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। गोरक्षकाच्या माध्यमातून मॉब लिंचिंगचे केसेस भारतात वाढत आहेत, ते मॉब लिंचिंग केसेस होऊ नये, पोलीस प्रशासनाने सतर्क राहून कारवाई करावी अशी मागणी आम्ही तिथे केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बकऱ्याची आणि मेंढ्याची जी कुर्बानी होते त्यालाही सफिशियंट असे कत्तलखाने सोलापुरात उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे ते घरी कत्तली त्याच्या कुर्बानी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। का तर गेल्या वेळेला आयुक्तांनी त्याला रिस्ट्रिक्शन केलं होतं, तसं रिस्ट्रिक्शन करून एका बाजूला तुमच्याकडे 10-15 हजार बकरी 1-2 दिवसात कापण्याची व्यवस्था नाही आहे आणि स्वच्छतेचं आणि इतर धर्मियांचं हे राखून ते करावं अशी आमची विनंती आहे। भाषणामध्ये सांगितलं नाही, ते आमच्या जमियत उलमाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मदनी साहेबांनी हे स्टेटमेंट केलं, राष्ट्रीय पशु म्हणून गाईचं डिक्लेरेशन करावं या मागणीचं आम्ही समर्थन करतोय। समर्थन याच्यासाठी की इतर धर्मियांच्या, खास करून हिंदू समाजामधले एक आदराचं आणि एक याचं स्थान गाईला आहे आणि त्याचं महत्त्व आम्हालाही माहीत आहे। त्यामुळे आम्ही गाईची कुर्बानी मुस्लिम समाजालाही करणार नाही, कुठल्याही परिस्थितीत आम्ही करणार नाही। पण या गाईचं संरक्षण व्हावं, रस्त्यावरती कचरा खात फिरू नये त्यासाठी शासनाची जबाबदारी आहे की ती शासनाने की त्याला राष्ट्रीय पशु म्हणून जर जाहीर केलं तर त्याचं महत्त्व वाढेल आणि त्या दृष्टिकोनात मुस्लिम समाजाची मागणी आहे ती मौलानाच्या माध्यमातून केलेली आहे, तर आम्ही त्याचं समर्थन करतो आणि गाईला राष्ट्रीय पशु जाहीर करावं अशी मागणी पुन्हा एकदा आम्ही करतो। राष्ट्रीय पशु जाहीर जबाबदारी आहे ना,
राष्ट्रीय पशु जाहीर केल्यानंतर जे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील, शेतकऱ्यांना सबसिडी द्यावी, त्यांना चारा उपलब्ध करून द्यावा, शासनानं सबसिडी द्यावी ना. एवढा मोठा जर रस्त्याचा प्रश्न असेल, एका बाजूला तुम्ही हे कापू नये असं म्हणता, चांगली गोष्ट आहे. ती कापडली गेलीच नाही पाहिजे गाय. ही गायीचं संरक्षण करावं. संरक्षण करण्याला जे व्यवस्था लागते ती व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची आहे ना. शेतकऱ्यांना सबसिडी द्यावी, गाई सांभाळण्यासाठी प्रवृत्त करावं, त्याच्या दुधाला योग्य भाव द्यावा. दुधाला भाव देत नाही आणि एका बाजूला तुम्ही दारूचा भाव वाढवलेला जातं, पण दुधाचे भाव ज्या ठिकाणी त्या ठिकाणी येतात. दुधाला योग्य भाव द्यावं आणि शेतकऱ्यांचंही पुनर्वसन त्यामध्ये करावं अशी आमची मागणी. सर्व देशवासियांना, विशेषतः मुस्लिम समाजाला बकरीद ईद उल अझाची मुबारकबाद देतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीनं काल मान्य जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवण्यात आलं होतं. बकरीद ईद निमित्त सोलापूर शहरातील विविध सामाजिक संघटनांचे जमेतचे प्रमुख यांच्या व पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन प्रशासन, त्याचबरोबर महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वयक बैठक आयोजित करण्यासंदर्भामध्ये विनंती केली होती. त्याच अनुषंगाने आज बैठक झाली. मान्य जिल्हाधिकारी साहेबांसोबत महापालिकेचे अधिकारी होते, पोलीस प्रशासन होते, पशुसंवर्धनचे अधिकारी होते आणि जी आमची मागणी होती, जे आमचे प्रतिष्ठित सामाजिक संघटनेचे जमेतुल उलमाहींचे हासिफभाई नदाफ, जमेती कुरेशची हाजी आयुब कुरेशी साहेब, नाडेवाले साहेब, हे सर्व लोकांची उपस्थिती होतं. जे सोलापूर शहरामध्ये जे समस्या आहे त्या समस्या आम्ही प्रशासनासमोर मांडली आणि प्रशासनाकडून, जिल्हाधिकारी साहेबांकडून अतिशय प्रतिसाद, सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. मी त्यांना सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो. काय मागणी केली? मागणी एक किरकोळ मागणी होती. अडचणी कशी आहे, सर्वप्रथम जी प्रमुख मागणी आहे, जे गोवंश हत्याच्या नावाखाली आज जे शासनामध्ये कायद्यामध्ये तरतूद असलेल्या जनावरांना देखील कुठेतरी त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी त्यांच्यावर जरूर कारवाई करा, जे बेकायदेशीर कृत्य जर कोणी करत असेल तर. पण जे कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करत असेल तर त्या लोकांवर देखील अन्याय करत असेल तरही आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि मी आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचा राज्य सदस्य म्हणून असले जे कोणी कृत्य करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ग्वाही या ठिकाणी मी देतो. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आय विजन अकॅडमी मध्ये. समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही. आजच ऍडमिशन घ्या आय विजन समर कॅम्प मध्ये. लिमिटेड सीट्स. संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.